नमस्कार, गौरज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी व्हेज शेजवान फ्राईड राईस बनवते. त्यासाठी मी भात शॉर्ट ग्रेन राईस शिजवून घेतलेला आहे. 3 ते 4 तास आधी शिजवून घेतला आहे. भात थंड करायचा आहे शिजवून. त्याने राईस चांगला होतो, मोकळा होतो. भाज्यांमध्ये मी कांदा, टोमॅटो, गाजर, कोबी, फरसबी आणि सिमला मिरची या भाज्या घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. या भाज्या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. फ्राईड राईसला भाज्या बारीक चिरून घ्यायच्या असतात. आणि मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. प्रथम मी कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि तेल तापल्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या. लसणाच्या पाकळ्या खरपूस भाजल्यानंतर यात एक एक करून कापलेल्या भाज्या टाकायच्या. ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या पहिल्या टाकायच्या. पहिला कांदा परतून घेतला, मग कोबी टाकला, मग फरसबी, गाजर आणि मग सिमला मिरची अशा एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत आणि या सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या. ही पूर्ण रेसिपी आपण हाय फ्लेमवरच बनवणार आहोत. गॅस कमी नाही करायचा आहे. सो हाय फ्लेमवर या भाज्या 4 ते 5 मिनटं परतायच्या आहेत. आता भाज्या परतल्यानंतर यामध्ये मी चायनीज सीझनिंग, जिंजर गार्लिक ड्राय पावडर, शेजवान सॉस आणि डार्क सोया सॉस वापरणार आहे. सो ह्या ड्राय पावडर आणि हे सॉस टाकून भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम हायर ठेवायची आहे. हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे कारण गॅसची फ्लेम हाय आहे. भाज्या लागण्याचा चान्सेस आहे, खाली लागण्याचा. तर सतत मिश्रण परतत राहायचं आहे. चायनीज सीझनिंग पावडर आणि जिंजर गार्लिक पावडर कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त शेजवान चटणी आणि सोया सॉस पण टाकू शकता. सगळे सॉसेस टाकल्यानंतर भाज्या छान परतून घ्यायच्या. आणि मग शिजवलेला भात यात मी टाकला. भात शिजवलेला मोकळा करून घ्यायचा आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं.
भातात थोडंसं मीठ टाकायचं. सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं तेव्हा मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. आणि शेवटी कांद्याची पात गार्निशिंगसाठी टाकायची वरून. भात टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं शिजवायचं आहे आणि गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकायची आणि आपण भात सर्व करायचं. फ्राईड राईस रेडी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय.